आता आपण बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। तुमच्याही काही यात्रा निघणार आहे तेव्हा आम्ही निवेदन देऊ तेव्हा यात्रा रद्द करणार का? जरांगे पाटलांचा राज्यात निघणाऱ्या भाजपच्या जनादेश यात्रेवरून थेट इशारा। राजकारणात जायचं नाही आमचं ध्येय मराठा आरक्षण, मात्र आरक्षण न दिल्यास राज्यात 288 उमेदवार उभे करणार, जरांगेंचा राज्य सरकारला इशारा। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषण, आंदोलन स्थगित केलं होतं, नव्याने परवानगीची गरज नाही, सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीवर जरांगे ठाम। सरकारकडून जरांगेंच्या उपोषणाची तातडीने दखल, अंबडच्या तहसीलदार धनश्री भालचिम यांची मनोज जरांगेंसोबत चर्चा, उपोषण करू नये यासाठी जरांगेंना मनवण्याचा प्रयत्न। परभणी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार संजय जाधवांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, जाधवांकडून जरांगेंना हार घालत सत्कार। विधानसभा निवडणुकीत 20 ते 25 उमेदवार उभे करणारच, प्रहारचे आमदार बच्चू कडूंनी केलं जाहीर, पराभवाचं खापर दुसऱ्यांच्या माथी मारलं जातंय, कडूंची नवनीत राणांवर टीका। लोकसभेतील पराभवानंतर आता सुधीर मुनगंटीवारांची विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी, बल्लारपूर विधानसभेतून निवडणूक लढवणार, सूत्रांची माहिती। आता 100% विधानसभा लढवणारच, भाजपच्या दिनकर पाटील यांचा निर्धार, लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकमधून दिनकर पाटील इच्छुक होते। बारामतीमधील विजयानंतर सुप्रिया सुळेंकडून अनंतराव थोपटेंची भेट, थोपटेंच्या भोर विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना 43,000 लीड।